आजचा विषय अत्यंत संवेदनशील आहे, परंतु प्रत्येक युवा युवतीला माहीत असायलाच पाहिजे. लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्यांसाठी लिव्ह इन रिलेशनशिप ॲफिडेव्हिट म्हणजे नेमकं काय? तो कायदेशीर आहे का? पोलीस संरक्षण तुम्हाला मिळू शकते का? हॉस्पिटल, व्हिसा, भाड्याचे घर, पोलीस व्हेरिफिकेशनसाठी ते उपयोगी पडू शकते का? आणि सर्वात महत्त्वाचे, हे ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये किती पॉवरफुल आहे? तुम्ही आणि तुमचा पार्टनर 10 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहात. दोघांनी मिळून घर घेतले, EMI दोघांनीही भरली, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली, इन्शुरन्स घेतले, पण अचानक दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला किंवा दोघांमध्ये ब्रेकअप झाला. आता प्रश्न असा आहे की घर कोणाचे, बँकेतील पैसे कोणाला मिळतील, इन्शुरन्सवरती क्लेम कोणाला करता येईल आणि तुमचा हक्क कोर्टामध्ये कसा सिद्ध करणार? जर या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्याच करिता आहे. कारण यामध्ये मी सांगणार आहे 5 लीगल अँड फायनान्शियल स्टेप्स जे लिव्ह इन मध्ये राहत आहेत त्यांच्याकरिता त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय? भारतीय कायद्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे एक स्त्री आणि पुरुष लग्न न करता एकत्र राहणे. म्हणजे ते दोघेही पती पत्नीप्रमाणे एकत्र राहतात. सुप्रीम कोर्टाने अनेकदा सांगितले की दोघेही जर ॲडल्ट असतील आणि स्वतःच्या इच्छेने जर एकत्र राहत असतील तर तो गुन्हा नाही. आता लिव्ह इन ॲफिडेव्हिट कोण करू शकतो? आता हा ॲफिडेव्हिट करण्यासाठी काही महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. मुलगी 18 वर्ष पूर्ण असली पाहिजे, मुलगा 21 वर्षे पूर्ण असला पाहिजे. दोघांची संमती ही पूर्णपणे स्वेच्छेने दिलेली असावी. त्यामध्ये जबरदस्ती, धमकी किंवा फसवणूक करून मिळवलेली संमती नसावी. दोघेही अनमॅरिड, डिवोर्सी किंवा विडो असावे किंवा या दोघांपैकी एक डिवोर्सी असू शकतो, एक विडो असू शकतो किंवा एक अनमॅरिड सुद्धा असू शकतो. म्हणजे दोघांचेही कोणतेही लग्न एक्झिस्टन्समध्ये नसावे. फक्त 2-4 दिवस एकत्र राहिले म्हणजे लिव्ह इन मानले जात नाही. अशा कंडिशनमध्ये योग्य त्या कायद्याचा आधार घेतला जाऊ शकतो. म्हणजे जर फसवणूक झाली असेल तर त्या व्यक्तीला कायद्याचा आधार घेता येतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की हे ॲफिडेव्हिट कुठे उपयोगी पडते? तर नंबर 1, पोलीस प्रोटेक्शन. जर कुटुंबाकडून धमक्या मिळत असतील तर हे ॲफिडेव्हिट पोलिसांना दाखवून तुम्ही प्रोटेक्शन मागू शकता. नंबर 2 आहे रेंटल हाऊस. अनेक घरमालक अशा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपल्सना घर रेंटवरती देण्यास नकार देतात. अशा वेळी नोटरी केलेला हा लिव्ह इन ॲफिडेव्हिट प्लस ID प्रूफ तुम्हाला उपयोगी पडू शकते. नंबर 3 आहे हॉस्पिटल मेडिकल एमर्जन्सी. हॉस्पिटलमध्ये अनेकदा विचारले जाते की तुमचं नातं काय? अशा वेळी हा डॉक्युमेंट तुम्हाला उपयोगी पडतो. शेअर्ड रूम मेडिकल अपडेट्स किंवा एमर्जन्सी कन्सेंटसाठी हा डॉक्युमेंट उपयोगी पडतो. नंबर 4 आहे डोमेस्टिक व्हायलन्स प्रोटेक्शन. जर महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत राहत असेल, परंतु तिला जर मानसिक आणि शारीरिक त्रास होत असेल, तर ती डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत प्रोटेक्शन मागू शकते. नंबर 5 आहे व्हिसा इमिग्रेशनसाठी. काही देशांमध्ये डिपेंडंट पार्टनर किंवा रिलेशनशिप ॲफिडेव्हिट मागितला जातो. म्हणजे असे ॲफिडेव्हिट प्रूफ म्हणून मागितले जाते व ते ॲक्सेप्ट केले जाते. या बाबतीत प्रत्येक देशाचे नियम वेगळे आहेत. पण एक लक्षात ठेवा, हा ॲफिडेव्हिट म्हणजे लग्नाचं सर्टिफिकेट नाही. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या कपल्सला आपोआप वारसा हक्क मिळत नाही. म्हणून अशा वेळी तुम्ही विल डीड, गिफ्ट डीड, नॉमिनेशन किंवा जॉईंट ओनरशिप डीड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे हे ॲफिडेव्हिट घरचे स्वीकारतीलच असे अजिबात नाही. भारतामधील स्त्रियांना डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत जास्त संरक्षण आहे. परंतु पुरुषांसाठी मात्र तशा स्पष्ट व कायदेशीर तरतुदी नाहीत. आता या ॲफिडेव्हिट करिता कोणते डॉक्युमेंट्स लागतात? जर तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप ॲफिडेव्हिट ॲग्रीमेंट करायचा असेल तर सामान्यतः आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, तुमचे करंट ॲड्रेस प्रूफ, स्टॅम्प पेपर, विटनेस व त्यांचे ID प्रूफ. काही कंडिशनमध्ये टेनन्सी प्रूफ किंवा जुना ॲड्रेस प्रूफ सुद्धा उपयोगी पडू शकतो. सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयांमध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की 2 ॲडल्ट व्यक्तींना एकत्र राहण्याचा अधिकार आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे गुन्हा नाही,
त्यातून उत्पन्न झालेली मुलं ही अवैध मानली जात नाही, परंतु सर्व अधिकार आपोआप मिळतात असे अजिबात नाही. त्यामुळे त्याबद्दलच्या कंडिशन्स त्या ॲफिडेव्हिटमध्ये नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या भारतामध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या कपल्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. परंतु अजूनही अनेक लोकांना वाटते की लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे ना कायदेशीर संरक्षण ना आर्थिक संरक्षण. तर हे पूर्ण सत्य नाही. लग्नामुळे आपोआप लागू होणारे हक्क हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या लोकांना आपोआप लागू होत नाहीत. म्हणून स्वतःचे संरक्षण आधी स्वतःच करायला पाहिजे. तर त्या 5 लीगल स्टेपमध्ये पहिला लीगल स्टेप आहे नॉमिनेशन. तुमच्या नावावर जर बँक अकाउंट, डीमॅट अकाउंट, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, पीपीएफ, ईपीएफ असेल तर त्यामध्ये नॉमिनी कोण आहे ते आजच तपासा. अनेक लोक वर्षानुवर्षे ते तपासतच नाही. त्यामध्ये तुमच्या पार्टनरचे नाव तुम्ही टाकू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉमिनी म्हणजे मालक नाही किंवा तो वारस होत नाही. नॉमिनेशनमुळे संबंधित व्यक्तीची रक्कम ही कोणाकडे द्यायची याची प्रक्रिया सुलभ करत असते. अंतिम वारसा हक्क हा लागू असलेल्या कायद्यानुसार ठरत असतो. त्यामुळे नॉमिनेशन करा, परंतु केवळ त्यावरच अवलंबून राहू नका. दुसरा स्टेप आहे शेअर्ड फायनान्शियल सिस्टीम. प्रत्येक महिन्यामध्ये रेंट, ग्रॉसरी, इलेक्ट्रिसिटी, इंटरनेट, फ्युएल, व्हॅकेशन हे सर्व खर्च कसे करणार, कोण किती प्रमाणात करणार हे आधीच ठरवले गेले पाहिजे. UPI स्प्लिट, जॉईंट एक्सपेन्स अकाउंट किंवा शेअर्ड एक्सपेन्स ॲप यापैकी तुम्ही कोणाचाही वापर करू शकता. परंतु प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवा. कारण नंतर मीच जास्त पैसे दिले, मीच EMI भरली असे अनेक वाद टाळल्या जाऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे विल डीड तयार करणे. जर तुम्ही विल डीड केली नसेल तर तुमची मालमत्ता कोणाला मिळेल? याचे उत्तर प्रत्येक प्रकरणामध्ये वेगळे असू शकते, कारण ते तुमच्या धर्मावर ॲप्लिकेबल असलेल्या कायद्यांवरती अवलंबून असते. त्याचबरोबर मालमत्तेच्या स्वरूपावर आणि कायदेशीर वारसांवर ते अवलंबून असते. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला विशिष्ट मालमत्ता द्यायची असेल तर योग्य पद्धतीने विल डीड करणे किंवा गिफ्ट डीड करणे अत्यंत उपयोगी पडते. कारण तुमच्या प्रॉपर्टीचे, तुमच्या मालमत्तेचे विल डीड करणे हा इस्टेट प्लॅनिंगचा एक महत्त्वाचा भाग आहे. या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही कोहॅबिटेशन ॲग्रीमेंट तयार करणे किंवा त्याला तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट सुद्धा म्हणू शकता. तर हा असा ॲग्रीमेंट असतो की यामध्ये दोघेही आधीच ठरवत असतात. त्यामध्ये घर खर्च, EMI, जॉईंट ॲसेट्स, फर्निचर, कार, इन्व्हेस्टमेंट, तसेच रिलेशनशिप संपल्यास म्हणजे ब्रेकअप झाल्यास कशा प्रकारे त्या कंडिशन्स हँडल करायच्या. आपल्या भारतामध्ये अशा ॲग्रीमेंटचा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या कायद्याच्या चौकटीतून विचार केला जाऊ शकतो. परंतु प्रत्येक ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्टची वैधता त्याच्या अटी व शर्तीवरती अवलंबून असते. त्यामध्ये असलेली कायदेशीर मर्यादा आणि परिस्थितीवर अवलंबून असते. जे कपल्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट किंवा कोहॅबिटेशन ॲग्रीमेंट वकिलांकडून करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा व शेवटचा टप्पा म्हणजे प्रत्येक लिव्ह इन पार्टनरकडे त्याचे स्वतःचे बँक अकाउंट असावे. इमर्जन्सी फंड, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, स्वतःची फायनान्शियल आयडेंटिटी ज्यामध्ये दोघांच्याही भविष्याच्या सुरक्षेची हमी असावी. मी पुन्हा सांगू इच्छितोय की लिव्ह इन म्हणजे मॅरेज नाही. लिव्ह इन ॲग्रीमेंट म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट नाही. तसेच दोन्हीचे कायदेशीर परिणाम हे वेगळे आहेत. परंतु काही प्रमाणामध्ये या लिव्ह इन ॲग्रीमेंटमुळे तशीच काहीशी व्यवस्था केली जाऊ शकते. नॉमिनी म्हणजे ओनर नाही. तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष एकत्र राहिले म्हणजे प्रॉपर्टी आपोआप मिळते किंवा त्यामध्ये दोघांपैकी अधिकार निर्माण होतात असे अजिबात नाही. प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि त्यांना ॲप्लिकेबल होणारे कायदे यावर ते अवलंबून असते. जर तुम्ही लिव्ह इनमध्ये राहत असाल तर लगेच नॉमिनेशन अपडेट करा. विल डीड किंवा गिफ्ट डीड याबद्दल विचार करा. तुमच्या दोघांमध्ये एक शेअर्ड फायनान्स सिस्टीम तयार करा. व सर्वात महत्त्वाचे, आवश्यकता असेल तर कोहॅबिटेशन ॲग्रीमेंट किंवा लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट आजच तयार करा. लक्षात ठेवा, प्रेम नातं तयार करते, परंतु योग्य लीगल प्लॅनिंग त्या नात्याला प्रोटेक्ट करत असते. थँक यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.